ॐ सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तेराव्या श्लोकामध्ये आता काय आहे माहिती का, आत्तापर्यंत 12 श्लोकांपर्यंत म्हणजे साधारण 9 ते 12 श्लोकात काय सांगितलं होतं की ज्ञान हे आत्मज्ञान संपादन करण्यासाठी साधकाकडे काय गुण हवे त्याची रिव्हिजन केली होती बराबर आणि त्याच्यानंतर जे आत्मज्ञान संपादन करायचं आहे ते नेमकं काय संपादन करायचं आहे त्यातलं, त्याच्यासाठी आता हे पुढचे श्लोक आहेत. तर 13व्या श्लोकात काय म्हणतात भगवंत, ज्ञेयं यत्तच्च प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते न सत्तन्ना सदुच्यते। ज्ञेयं यत्
तत् प्रवक्ष्यामी. जे जाणायचं आहे तद ते प्रवक्ष्यामी, मी आता तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. काय जाणायचंय आपण? यद ज्ञात्वा, जे जाणून, अमृतम अश्नुते, अमृत प्राप्त होते. अनादि मत्परम, अनादिमत, अनादिमत म्हणजे काय? अनादि म्हणजे काय? ज्याला सुरुवात नाही ते. बुद्धिमत, धनवत, वत मत लागलंय त्याला. अनादिमत म्हणजे ज्याला सुरुवात नाही असे. सुरुवात नाही म्हणजे त्याला शेवटही नाही. परमब्रह्म, अनादिवत, अनादिमत म्हणजे अनादिमत म्हणजे ज्याला सुरुवात नाही आहे, ज्याची कुठून सुरुवातच झालेली नाही, ते आहेच इथे. म्हणजे असं परमब्रह्म, श्रेष्ठ असं ब्रह्म, न सत्तन्न सदुच्यते. न सत न असत उच्यते. न सत न असत म्हणजे हे जे ब्रह्म आहे ना, तर ते खूप मोठी कल्पना मांडलेली आहे की हे जे ब्रह्म आहे हे सतही नाही आणि असतही नाही. मग तुम्हाला ह्याचं आश्चर्य वाटेल, असं कसं भगवंत बोलतात? आता ते तर आत्मतत्व सत्य आहे ना, मग सत म्हणायला पाहिजे. मग का नाही सत म्हणत आहेत? कारण सत हा जो शब्द आहे, सत हा शब्द द्वंद्व दाखवणारा आहे. द्वंद्व म्हणजे काय? त्याला विरुद्ध असणारा शब्द तयार आहे. त्याला विरुद्ध असणारा शब्द तयार आहे. असत म्हणजे सत हा शब्द काय करतोय? द्वंद्व दाखवतोय. मग हे जे आत्मतत्व आहे, चैतन्य तत्व, आता नेमकं चैतन्य तत्वात काय पाहायचं आहे? ह्याच्यासाठी चैतन्य तत्व कसं आहे नेमकं हे जर सांगतायत, तर सांगण्यामध्ये अत्यंत नेमकेपणा हवा की नको? मग ते सत आहे म्हणजे असत काहीतरी आहे त्याच्या आजूबाजूला. हे काय आहे माहिती का? थोडंसं म्हणजे बघा, शेवटी जास्त सखोलता जर झाली आपली, जास्त सखोल गेलो आपण, तर जास्त कळेल. साधी एक गोष्ट आहे. एक गोष्ट आहे, आपल्याला कळतं बघा लगेच. खडू कसा आहे? पांढरा आहे. बोर्ड कसा आहे? काळा आहे. हेही लगेच कळतं. पण पाणी कसं आहे? आत्ता पारदर्शक आहे.
पण ज्याच्यात मिसळू तसं ते होतं. ज्याच्यात मिसळू तसं ते होतं. असं बोर्डचं होतं का? नाही. त्याचा पक्का काळा रंग आहे. खडूचं होतं का? ते मिसळलंच नाही जात. म्हणजे मिसळलं न जाणं. आता म्हणून जशी पाण्याची कन्सेप्ट क्लिअर नाही आहे की ते पांढरं आहे का काळकुट्ट आहे. काळकुट्ट असू शकतं पाणी खराब असलं तर. त्याप्रमाणे म्हटलं तरी सुद्धा हे खोटंच ठरेल. कारण असं आहे का, ते पाण्याप्रमाणे आहे का? त्याला गढूळपणा येतो का? कधीच नाही येत गढूळपणा चैतन्याला. मग काय आहे ते? आपण सत म्हटलं की असत येतं. पण चैतन्य हे गुणांच्या पलीकडे आहे हे दाखवण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. ते सतही नाही आणि असतही नाही. आता एक गंमत आहे. इथे सहसा फॉरेनची लोक किंवा जास्त गीतेचा अभ्यास न केलेली लोक म्हणतात की खूप भगवंतानी पॅराडॉक्स म्हणजे काय? एकदा असं सांगायचं आणि एकदा तसं सांगायचं. म्हणजे हे सत्य असतं हे एकदा सांगितलं. या सगळ्यामध्ये केवळ एक सत्य म्हणजे परब्रह्म आहे. आणि आज या लेवलला आल्यावर भगवंत म्हणतात ते सतही नाही आणि असतही नाही. सतही नाही आणि असतही नाही आहे. इथे आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर होतो. म्हणजे सत आणि असत ह्यांच्या विचारांमध्ये तुम्ही राहू नका, त्याच्या पलीकडे जा. आणखीन एक गोष्ट अशी आहे की म्हणतात की बुद्धी सूक्ष्म करून त्याच्याकडे पाहावं लागतं, अतिसूक्ष्म बुद्धीने. अरे पण बुद्धीच्या आवाक्यात ते येतच नाही. शेवटी बुद्धी जेव्हा फिकी पडते, पण बुद्धी ही वापरावी लागते आधी. वापरून ती तापून ती जेव्हा त्या आत्मतत्वापुढे ऑटोमॅटिक नम्र होते, तेव्हा आपल्याला हे चैतन्य तत्व प्राप्त होतं. आता त्याची ओळख हे श्लोकापासून द्यायला सुरुवात केली आहे. नेयम यत् त्यत् तत्प्रवक्ष्यामि. जे जाणायचं आहे ते आता मी तुला सांगतो अर्जुना. यद् ज्ञात्वा अमृतम अश्नुते. जे जाणल्यावर, जे जाणून अमृत मिळतं, प्राप्त होतं. अनादिम मत्परम. अनादिमत, अनादि ज्याला सुरुवात नाहीये, आरंभ नाहीये, असं हे परम श्रेष्ठ ब्रह्म, परम श्रेष्ठ ब्रह्म. न सत न असत उच्यते. ते सतही नाही, सत म्हणूनही संबोधलं जात नाही आणि असत म्हणूनही त्याला संबोधलं जात नाही. कोणताही एक शब्द जर चैतन्यासाठी
द्वंद्वात्मक वापरला तर तो तिथे चुकीचा आणि खोटा ठरणार आहे. या ज्ञानाने आता आपल्याला नेमकं काय जाणायचंय ते आता भगवानांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की एकतर अमृतत्व प्राप्त होतं. अमृतत्व प्राप्त होतं ह्याचा अर्थ काय माहिती का? अमरत्व देहाला कधीही येणार नाही. देहाला नसतं. देह हा तुला सांभाळायला दिलेला आहे. एक मिनिट हा. देहाला कधीच अमृतत्व प्राप्त होणार नाही. देह ही अमृतत्व प्राप्त होण्याची गोष्ट नाही. त्याच्यामुळे ही जी प्रकृती आहे, विनाशात्मक जी प्रकृती आहे, ह्याच्याशी जे माझ्यातलं चैतन्य तत्व तादात्म्य पावलेलं आहे ते त्याचं तादात्म्य कमी होणार आहे म्हणजे त्याला अमृतत्व प्राप्त होईल. इतकी साधी गोष्ट आहे. आजूबाजूच्या प्रकृतीशी किंवा माझ्या स्वतःच्या देह प्रकृतीशी जे माझ्यातलं आत्मचैतन्य म्हणजेच मी स्वतः ज्या पद्धतीने तादात्म्य पावलेली आहे ते तादात्म्य कमी होणं म्हणजे अमृतत्व प्राप्त होणं. यामध्ये आता अनेक विचार येतील की म्हणजे हे गीता फार कठीण आहे. आता आपल्या स्वतःच्या देहाबद्दल सुद्धा आपण विचार करायचा नाही असं नाही आहे. तादात्म्य ह्याचा अर्थ कितीतरी प्रमाणात आपण अति पद्धतीने या देहाशी जोडले गेलो आहोत. आपण प्रत्येक गोष्टी ओव्हर केल्यामुळे फक्त जितक्या आवश्यक आहे तितकं सगळं करायचं आहे. हा देह हे एक अगदी मंदिर आहे. त्याच्यात भगवंताला ठेवायचं आहे. त्यासाठी ते मंदिर अगदी रिकामं झालं पाहिजे. रिकामं म्हणजे जरा विषयांपासून जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं ठेवायचं. बाकी भगवंत बसणार आहेत. म्हणून पवित्रता हवी मनाला. बुद्धीला एकाग्रता, सूक्ष्मता हवी. चैतन्य जाणून घ्यायची ताकद या देहामध्ये सुद्धा यायला पाहिजे आणि सातत्य पाहिजे चैतन्य जाणण्याचं. अशा रीतीने जे अमृतत्व आहे ते प्राप्त होतं आपल्याला. या प्रकृतीशी किंवा या नियतीशी जे आपण तादात्म्य पावलेलो आहो. आणि ही प्रकृती कशी आहे? विनाशात्मक. जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळंच करायचंय. पोट पाणी आहे या देहाला. देहाच्याच द्वारे आपल्याला
आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे. जे काही या देहाचे प्रथमतः अन्न वस्त्र निवारा, हवा पाणी, जे काही आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत ते तसंच जीवन चालणार आहे. नाती आहेत आणि संबंध आहेत, बिझनेस आहे, नोकऱ्या आहेत, हे सगळं कुठलं जाणार नाही आहे. म्हणजे ते आहेच, आपली कर्म आहेत ती रोजची. ती न करता आपण कुठेच जाणार नाही, त्याच्याशी ह्याचा संबंध नाही. परंतु आता हे सगळे साधक कुठले आहेत? 13वा अध्याय ऐकणारे साधक कोण आहेत? हे काय नोकऱ्या सोडलेले आणि बिझनेस सोडलेले साधक नाही आहेत, स्वयंपाक पाणी न करणारे साधक नाही आहेत. परंतु हे साधक मात्र सातत्याने रोज अर्धा तास ध्यान धारणा करणारे आहेत. आणि त्या ध्यानामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त असं चैतन्य तत्व पाहायचे. ते पाहायला लागल्याबरोबरच आपल्याला अमृतत्व प्राप्त होतं. आणि अमृतत्व ह्याचा अर्थ काय ते आपल्याला समजलं. सगळ्या जास्तीच्या तादात्म्यापासून आपण मोकळे होतो, सुटतो. म्हणजे ॲटोमॅटिकली संपूर्ण जर काहीतरी चिकटलेलं असेल आणि त्याला कोणीतरी सांगितलं असं एक तेलासारखं सोल्युशन लावा, लगेच ते सुटून येतं आणि बाजूला होतं. अक्षरशः असं जादाच्या सगळ्या गोष्टींचं तादात्म्य सुटतं. अशा अमृतत्वाच्या क्षेत्रात आपण प्रवेश केला पाहिजे. सुखदुःखाच्या घटना भोगणं, या सर्वांपासून आपण दूर जातो. घटना आहेतच ना, त्या कधी सुटलेल्याच नाही आहेत. आणि घटना होऊन गेली ना, होऊन गेल्यावर तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. आणखीन काय केलं पाहिजे आपण, की आपली जी आंतरिक साधन आहेत, कोणची साधनं आहेत आपली साधना करण्यासाठी? एक तर आपली इंद्रिय ही मनाने संयमित असली पाहिजे. कोणत्या वेळेस? 24 तास आपल्याला शक्य नाही आहे. मग कोणत्या वेळेस नेमकी? तर ध्यानाच्या वेळेस. त्या ध्यानाच्या अर्ध्या तासामध्ये, आणि ध्यान हे अर्ध्या तासात झालंच पाहिजे. ध्यानामध्ये कोणतंही चिंतन, हे आत्मतत्व कसं असतं वगैरे कोणतंही चिंतन नाही. केवळ तो अनुभव घेणं पाहिजे. आणि अनुभव घेणारं सुद्धा तिथे शिल्लक राहता कामा नाही. सगळी आपली साधनं त्यासाठी सुसंघटित केली पाहिजेत. सगळी साधनं सुसंघटित करावीत. कशी? तर सर्व इंद्रियांना मनाने संयमात ठेवावं, इकडे तिकडे धावू देऊ नये, एकांतात बसावं. तेवढा अर्धा तास कोणीही आपल्याला हाक मारणार नाही. आणि सुखासनात बसावं. नंतर अजून आपली अंतरिंद्रिय कशी सुसंघटित करायची आहेत? मनातले डायरेक्ट आपण कशासाठी तरी बसतो. उदाहरणार्थ अनेक वेळा ही उदाहरणं दिली आहेत की
की भाजी निवडायला आपण बसतो समजा. मग भाजी निवडायला बसणं, मग बसल्यावर आपण काय करतो? इकडे तिकडे करत बसतो का? नाही. मी भाजी निवडायला बसले, मी भाजी निवडणार. मी पेपर वाचायला बसले, मी पेपर वाचणार. मी बातम्या ऐकायला बसले, मी बातम्या ऐकणार. म्हणजे दुसरं काही करत नाही आपण. दुसरं तिसरं काही करत नाही. ती गोष्ट सोडून ज्याच्यासाठी आपण बसलो आहोत तेच आपण करतो. आणि मग आपण जर ध्यानासाठी बसलो असू, एकही विचार इतर न आणता 2-3 श्वास घ्यायचे सोडायचे, घ्यायचे सोडायचे, श्वासावर लक्ष द्यायचं. आपापल्या तब्येतीनुसार नॉर्मल घ्यायचे, नॉर्मल सोडायचे. काहीही श्वासावर ताण द्यायचा नाही. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वास कुठून येतोय, कुठून जातोय. आता मनातले सगळे विचार गेले आणि ताबडतोब ही ट्रिक वापरायची की मी कोण आहे, मी कोण आहे. मी देह नाही, मग मी कोण आहे, कोण आहे, कशासाठी आहे मी इथे, सुरू करायचो. आणि ही बडबड नुसती सारखी करायची नाहीये. नाहीतर मी काय बोलते ह्याच्याचवर माझं लक्ष जाईल. ते फक्त कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी 2 मिनिटात सगळं शांत होऊन केवळ अनुभव काही येतोय का, केवळ अनुभव, केवळ अनुभव. काही नाही जमलं तर केवळ श्वासावर लक्ष ठेवा. हळूहळू हळूहळू जमायला लागतं. कुठलेही विचार मनात येता कामा नये. आले तरीसुद्धा त्याच्यावर विचार करता कामा नये. सोडून द्यायचं, पण तिथे लक्ष पाहिजे. अशा रीतीने सगळी इंद्रिय सुसंघटित, बुद्धी अतिसूक्ष्म करायची. वेगळा काही आपल्याला अनुभव येतोय का? लगेच येणार नाही पहिल्या दिवशी. 40 दिवस तरी तुम्हाला काही अनुभव येणार नाही. हळूहळू या सगळ्या गोष्टींना जेव्हा म्हणजे आतले आपल्याला वाटतं, पण इतकी तडतड आहे मनुष्याला, एकतर वासना आहेत आणि आतले सेल्स वेगवेगळे काम करणारे. कोणी डॉक्टर असतं, कोणी इंजिनियर असतं, कोणी हुशार गृहिणी असते. आणि असतातच सगळेजण हुशार असतात. स्पीड असते ब्रेनला. हे झालं की ते करायचं, ते झालं की ते करायचं. असं सगळं ब्रेन आपल्याला एकदम शांत ठेवून, कोणताही विचार इतर मनात न येता अर्धा तास बसायचं आहे. आणि अलार्म वाजला आणि त्याच्यावर कोणताही विचार करणे नाही. बस काम झालं. आता आपण पाणी भरतो किंवा काय, 10 कुंड्या आहेत, झाडांना पाणी टाकलं. मग विचार करतो का? हो ना, किती छान कुंड्या, मी पाणी घालते म्हणून किती छान फुलं आली. काय करायचं? पाणीच नाही काल, झाडं किती सुकली. करतो का आपण असा विचार? सारखा नाही करत. रोज त्याला पाणी घालून मोकळं. आमच्याकडे वेळच नाही आहे कशाला. मग जर इतर कशाला वेळ नाही आहे, तर ध्यानाच्या काळात अजिबात एकाही विचाराला थारा आपण द्यायचा नाही आहे. अनादिमत परम ब्रह्म, ज्याला आरंभच नाही आहे, असं अतिशय श्रेष्ठ असं ब्रह्म. ज्याला आदी नाही असं परमश्रेष्ठ ब्रह्म हे जे आहे, हेच या विश्वाचं अधिष्ठान आहे की नाही.
म्हणजे बघा, हे विश्व निर्माण होण्यापूर्वी, हे तर जाऊच दे, विश्व निर्माण झाल्यावर काळही निर्माण झालाय. म्हणजे विश्व आणि काळसुद्धा निर्माण होण्यापूर्वी हे ब्रह्म निर्माण हे ब्रह्म होतंच, निर्माण नाही झालं. आणि काळापूर्वीही ते निर्माण होतंच, म्हणून त्याला मोजमाप नाही आहे, आरंभ नाही आहे. ते इथे ॲव्हेलेबलच होतं. सुरुवातीपासून ते इथे आहेच. आणि म्हणून याला अनादी समजलेलं आहे. म्हणजे ते आहेच, ते कधी नव्हतं असं नाहीच आहे. आणि परमोच्च जाणीव तत्व म्हणजे काय? जे परमा उच्च जाणीव तत्व, जाणीव जाणीव म्हणजे जाण निर्माण होणं. त्याच्यामुळे स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जी जाण निर्माण होते ती केवळ चैतन्यामुळे होते. सगळ्या अनुभवांचं जे प्रकाशक आहे आणि सगळ्या अनुभवाच्या पलीकडचं, अनुभव क्षेत्राच्याही पलीकडचं, आणि म्हणून ते परमोच्च आहे. म्हणजे काय हे बघा, कसं आहे, अनुभवांच्या पलीकडचं म्हणजे काय म्हणायचं नेमकं? अतिशय शब्द सुंदर आहेत. अनुभवांच्या पलीकडचं याचा अर्थ की इंद्रियांनी आपण सगळं जाणू शकतो की नाही. हे पाहिलं, ते पाहिलं, हे पाहिजे, ते पाहिजे, असा वास आला, असं आपण ऐकल्यात गोष्टी. अगदी सगळी दुनिया आकर्षित होते आपल्याला इंद्रियांमुळे. इंद्रिय आपल्याला जाळ्यात पकडू शकतात. पण हे परमतत्व आहे ना, हे परमतत्व हे कशाच्याही साह्याने, म्हणजे हे जे बाकीच्या जगातले जे विषय आहेत हे इंद्रियांच्या साह्याने आपण बराबर जाणू शकतो आणि आपल्याला त्याचं तादात्म्य होतं. जर परमतत्व इंद्रियांच्या साह्याने जाणता येत असतं तर त्याचंही तादात्म्य झालं असतं. पण ते इंद्रियांच्या फार फार पलीकडचं आहे. इंद्रिय तर फारच बाजूला राहिली. इंद्रियांपेक्षा सूक्ष्म मन आणि मनापेक्षा सूक्ष्मातिसूक्ष्म बुद्धी, तिच्याही पकडीत न येणारं हे जे चैतन्य तत्व आहे ते इंद्रियांच्या कक्षेत बसेलच कसं? बसणारच नाही. बुद्धीने त्याचा विचारच करता येत नाही. त्यामुळे त्याला अस्तित्व स्वरूप नाही. बुद्धीने ज्याचा विचार करता येतो त्याला अस्तित्व असतं, म्हणून त्याचा विचार करता येतो ना बुद्धीने. बघा ना तुम्ही, दूध समोर आहे, मला इंद्रियांनी कळतं, हां दूध समोर आहे, दूध पांढरं आहे. हां, आता कोणीतरी सांगितलं दूध प्यावं, मला कळतं की नाही ते सांगा तुम्ही. कळतं मला, दूध कसं आहे हेही कळतं आणि दूध हेल्दी आहे हेही कळतं लोकांच्या सांगण्यावरून. पण ते काय आहे? बुद्धीने आजमावलेलं आहे. बुद्धी जे आजमावू शकते, ज्याला अस्तित्व आहे, ते सगळं काय आहे? असत आहे. जे बुद्धीने जाणता येतं ते सगळं असत आहे, कारण त्याला अस्तित्व आहे. आणि चैतन्याला आपण फक्त हा शब्द वापरतो. चैतन्याच्या अस्तित्वात
सगळं विश्व प्रकाशलं जातं. कारण माझ्याकडे आता शब्दच नाही उरलेला ना. नाही तर नुसतं असं म्हणावं लागेल चैतन्यामुळे हे विश्व प्रकाशलं जातं असं म्हणावं लागेल. आणि म्हणून आपण अस्तित्वात, पण अस्तित्व हा शब्दच नाही आहे चैतन्यासाठी. आणि म्हणून आणखीन एक गोष्ट आहे की हे जे परमोच्च ब्रह्म आहे, परमोच्च ब्रह्म म्हणण्याचं कारण अतिशय उच्च, अहो ज्याची कोणत्याच भावभावनेत भावरूप किंवा अभावरूप, म्हणजे हे परब्रह्म आहे म्हणून आता ते सगुण साकार आणि निर्गुण निराकार आहे. सगुण साकारमध्ये सुद्धा आहे, निर्गुण निराकारात सुद्धा आहे. मग तुम्ही निर्गुण निराकाराचा अभ्यास करा. अहो हे आत्तापर्यंत खालच्या पातळीवर थोडंसं समजायसाठी ठीक आहे. भगवंत आत्ता आहे ना खाली उतरायला तयार नाही आहेत. ते म्हणतात काय की परमोच्च ब्रह्म आहे. परमोच्च ब्रह्म म्हणजे भावरूप किंवा अभावरूप असं काहीच लक्षण नाही आहे त्याचं. कोणतंच लक्षण नाही आहे. लक्षणांच्या पलीकडे असलेलं असं हे सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे. शंकराचार्यांनी आता सच्ची ही कल्पना तशीच चिन्मयानंदांप्रमाणे क्लिअर केलेली आहे. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सत असूच शकत नाही, कारण ते कोणत्याही वर्गात मोडत नाही. सतला सुद्धा गुणलक्षण आहेत की नाही. आत्तापर्यंत सत ही जगात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे परब्रह्म असं आपण म्हणत होतो. का माहिती का? बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यासाठी. शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे, हेही नाही तेही नाही, परब्रह्म म्हणजे असंही नाही, बुद्धी नाही, मन नाही, शरीर नाही, जगातल्या कुठल्याही वस्तू नाहीत, असं जे म्हटलं आहे त्यांनी, हे अगदी बेसिक अभ्यासासाठी ठीक आहे. परंतु अगदी खरं पक्क लक्षात घ्यायचं असेल तर जे कुठल्याच वर्गात मोडणारं नाही आहे, म्हणजे असंही नाही तसंही नाही, स्थूलामध्ये नाही आहे, ते सूक्ष्मामध्ये नाही आहे. काय कसं काय ओळखायचं त्याला? अहो आपण म्हणतो सूक्ष्म ती सूक्ष्म, पण नाही आहे ना तसं. ते त्याला गुणच नाही आहेत. आत्ताच म्हटलं ना, परमोच्च का म्हटलंय? भाव नाही आणि अभाव पण नाही आहे. अभाव म्हटलं तर होईल का चैतन्य? अभाव हा शब्द नाही वापरू शकत मी. अरे चैतन्यामुळेच तर सगळं विश्व प्रकाशलंय. अभाव कसला आलाय? पण भावही नाही आहे ना, कारण भाव हा गुण सांगतो, लक्षण सांगतो. त्यामुळे सत आणि असत ते दोन्हीही नाही. सत असत या काय आहेत? संकल्पना आहेत. मनाचे आणि बुद्धीचे ते निर्णय आहेत. या निर्णयांना हे चैतन्य प्रकाशित करतं. जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा बाबांनो. प्रत्यक्ष चैतन्याचा अनुभव घ्यायला तुम्ही कधी तयार होता ते मी बघतो. जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. आपल्या आपल्या पातळीनुसार आत्तापर्यंत सगळे कन्सेप्ट होते तिथे ते बरोबर होते. यात भगवंतांनी आत्तापर्यंत असं का सांगितलं आणि आत्ताच असं का आमचं काय कन्फ्युजन होत आहे? असं नाही आहे, असं नाही आहे. हे एकच लेसन असतो. 5वीसाठी तो वेगळा असतो ढोबळमानानी, तो 7वीसाठी वेगळा असतो, 9वी 10वीसाठी तोच लेसन असतो. पुढे
सायन्स मॅथ्सचा, पण तो सोडवताच येत नाही कोणाला, इतका कठीण असतो. असंच झालंय हे. 13व्या अध्यायात एकही पायरी भगवंत खाली उतरायला तयार नाहीत. असं हे जे सर्व व्यापक आत्मचैतन्य तत्व आहे, हे आपल्याला कसं काय आहे याचं आणखीन वर्णन आता पुढच्या श्लोकामध्ये मिळणार आहे.